मी काय हाय माझ्या मनात, अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात. लवकराव वाटतंय ग आता म्हातारपणात, लवकराव वाटतंय ग आता म्हातारपणात. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं, शेजारची जी काळी महिना लागली डोलायला, लागली डोलायला. जवानी नको पटवा लागला मिठमिठ बोलायला, जवानी नको पटवा लागला मिठमिठ बोलायला. सांगतो गुपित लपलंय र कोणी माझ्या मनात, कोणी माझ्या मनात लपलंय र कोणी माझ्या मनात. मला आज मजली मारीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. की मी गाणार माझी गाणी, त्यामुळे प्रोड्युसरला काय त्यांना ऐकावंच लागलं नाही. सचिन चांगले गायक आहेत, मुळात त्यांच्या गळ्यात सूर आहे आणि ते खूप छान गातात, त्यामुळे प्रोड्युसरनी पण ती अट मान्य केली. जर अशा प्रकारची अट किंवा गळ मी एखाद्या प्रोड्युसरनी घालायला पाहिजे होती, ही का नाही घातली याचंच मला आश्चर्य वाटतं आणि खूप मला त्याची खंत आहे आज मागे वळून बघताना. तर कारण संगीत मला खूप टाका अट टाकलीच पाहिजे. आनंदजी, मला असं वाटतं की ईश्वर कृपेने आणि तुमच्या सदिच्छांमुळे असं टाकेन मी नक्कीच. तर आणि त्यांचा आवाज म्हणजे काय एवढा बुलंद. तुमच्यावर सुद्धा माझं सपनात येते वर्षा उजगावकर, हे माझं रेकॉर्डिंग तिथे रोज रोज त्यावेळची गोष्ट आहे. रोज रोज माझ्या सपनात येते वर्षा उजगावकर, आई ग माझं लगीन कर लवकर, अग आई ग माझं लगीन कर लवकर. मी काय हाय माझ्या मनात, अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात. लवकराव वाटतंय ग आता म्हातारपणात, लवकराव वाटतंय ग आता म्हातारपणात. मित्रांनो, हे होते आनंदजी, ज्यांच्या अनेक गाणे लवकर वाटतं, म्हातारपणात, पोपट आहे, यासारखे अनेक गाणं आहेत. हे असेच गाणे आपल्यासमोर ते देत राहणार आहेत. आनंदजी, धन्यवाद. माझ्यात राडा करणार.